Hello students, welcome e-content development program of subject biology. In last lecture we discussed about the embryonic development, and in this lecture we discuss about the next part, that one is called as the placenta. What is placenta? Placenta, it is a flattened discoidal organ attached to the wall of uterus and to the baby's umbilical cord. Flattened, discoidal means चकतीच्या आकाराचा शेप मध्ये which is attached to the uterus. आपण त्याला नाळेलाच umbilical cord असं आपण त्याला म्हणतो. This is diagram of a placenta which attaches baby to the mother. This is called as a placental layer. This is a villi of the fetus, and this is uterine wall. Fetal placenta is the chorionic villi, while maternal placenta is the highly vascularized uterine wall. So human placenta is called as a hemochorial. म्हणजे काय, हा विलाय ह्या युटरिन वॉल अशा पद्धतीनं अटॅच झालेला असतो की त्याच कंडिशनला काय म्हणलेलं आहे, या कंडिशनला ती पर्टिक्युलरली ह्युमन मध्ये दिसतं म्हणून ह्याला काय म्हणलं, हिमोकायरल प्लासेंटा असं त्याला म्हणलेलं आहे. This placenta, it is act as an endocrine tissue and produces the hormone like HCG, progesterone, estrogen, and relaxin. These hormones are required for the fetal growth and maintenance of the pregnancy. Basically, it facilitates the, what is the role of the placenta? It facilitates the supply of oxygen and nutrients, and also for removal of CO2 and excretory products produced by the fetus. Also, placenta is the only organ which is formed of tissues from different individuals, like uh, like uh, like mother and the fetus. Fetal placenta is the chorionic villi, while maternal placenta is highly vascularized. So the placenta is act as the temporary endocrine system. नेहमी हा प्रश्न विचारला जातो, which is the temporary endocrine system. तर ऑर्गन त्याच्यामध्ये कोणत्या, त्याच्यामध्ये बेसिकली प्लासेंटा हा येतो. इथे बघा, दिस इज द फिटस विच इज अटॅच्ड टू द प्लासेंटा थ्रू, ऑल्सो इट इज कॉल्ड अंबिलिकल कॉर्ड. असेही नाळेला अंबिलिकल कॉर्ड असेही यामध्ये याला म्हणलं जात असतं. यामध्ये तुम्हाला मला एक टर्म सांगायचा आहे. बेसिकली तो म्हणजे कोणता आहे, तर याला कॉर्ड ब्लड बँक असं म्हणतात. हा न्यू कन्सेप्ट आहे. म्हणजे बेसिकली काय केलं जातं, तर इट इज अ कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अंबिलिकल कॉर्ड ब्लड विच इज ॲट द कोलकात्याच्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेल्या थ्रू AABB. It is collecting the cord blood extraction and cryogenically preserving for its stem cells and other cells of the immunosystem for future potential medical use. म्हणजेच काय, तर त्या बाळाचा कॉर्ड ब्लड आहे तो प्रिझर्व केला जातो कोणत्या टेम्परेचर, त्या क्रायोजेनिक टेम्परेचर. म्हणजे काय, -196 डिग्री सेल्सिअसला हा प्लासेंटा प्रिझर्व केला जातो. बेसिकली कधीपर्यंत, अप टू द एंड ऑफ दॅट पर्सन. म्हणजे एकदा जर समजा ती जर वुमन डिलिव्हरी झाली की डिलिव्हरी झाल्या लगेच त्या मुलाचं कॉर्ड तो बँक येतो आणि तिथून रिसिव्ह करून घेऊन जातो, आणि तो कॉर्ड एका बँक मध्ये हजारो वर्ष स्टोअर करतो. तीच कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अ कॉर्ड ब्लड बँक. मग ह्याच्यामध्ये त्याचा फायदा काय आहे, दे आर यूज टू ट्रीट द डिसीजेस. ह्यामध्ये पर्टिक्युलर डिसीजेस ट्रीटमेंटसाठी फ्युचरमध्ये ह्याचा वापर केला जातो. कोणते कोणते डिसीजेस आहेत, तर ल्युकेमिया, सर्टन कॅन्सर्स, सिकल सेल अॅनिमिया अँड सम मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. अशा कंडिशन मध्ये आपण या स्टेम सेल्सचा वापर करून, या प्लासेंटामध्ये असणाऱ्या स्टेम सेल्सचा वापर करून ह्या डिसीजेस वरती आपण काय करतो, ह्यांची संख्या ही कमी करू शकतो, किंवा ह्यावरती आपण बेसिकली न्यू ट्रीटमेंट देऊ शकतो. Okay, this is all about the placenta. What is placenta? The connection between the fetus to the mother. Okay, next, that is called as the parturition. What is the parturition? It is the birth process which is accompanied with the labor pains. Labor pain होणाऱ्या कंडिशनला काय म्हणलं, पेन असं
पार्च्युरेशन असं म्हणलेलं आहे. ऍक्च्युली ह्युमन इज द विव्हिपॅरस अॅनिमल. आता विव्हिपॅरस म्हणजे काय, तर अॅनिमलचे 3 प्रकार आहेत बेसिकली. विव्हिपॅरस म्हणजे त्यामध्ये ह्युमन बिंग येतो, ओहो विव्हिपॅरस त्यामध्ये शार्क येतो, आणि तिसरा म्हणजे कोणत्या मध्ये ओव्हिपॅरस विच इज सीन इन द बर्ड्स. पक्ष्यांच्या मध्ये जो एक लिंग अॅनिमल्स आहे त्याला काय म्हणतात, ओव्हिपॅरस. ओके. इट इज अ न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम, म्हणजे बेसिकली नर्वस सिस्टीम आणि हार्मोन सिस्टीम दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट आहे. कुणाला काय म्हणलं हे न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. इट इज काय होतं त्यामध्ये, विच इज अ इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन रेशो अँड इन्क्रीज इन द ऑक्सिटोसिन रिसेप्टर इन युटेराइन मसल्स. The fully developed fetus gives signals for the uterine contraction by secreting ACTH from the pituitary and corticosteroids from the adrenal gland. म्हणजे काय झालेलं असतं की बेसिकली ह्याच्यामध्ये जो फुल्ली डेव्हलप फिटस आहे तो काय रिलीज करतो, बेसिकली एसीटीएच, आणि तो ब्लडच्या थ्रू जातो आईच्या ब्लड मध्ये, आणि इट सेंड टू द ब्रेन टू रिलीज द ऍड्रेनल ग्लँड. इट ट्रिगर द रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन. त्याच वेळेला ऑक्सिटोसिन हार्मोन, इट इज अ प्रेग्नन्सी हार्मोन असं म्हणलं जातं, तो रिलीज होतो फ्रॉम मदर्स पिट्युटरी ग्लँड विच ऍक्ट ऑन युटेराइन मसल्स ऑफ मदर आणि कॉज विगरस युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. आणि ऑटोमॅटिकली यामध्ये कॉन्ट्रॅक्शन हा स्टार्ट होतो. इट इज ऑल्सो कॉल्ड लेबर पेन, and this leads to the expulsion of the baby from the uterus. आणि अशा पद्धतीने बेबीला काय केलं तर एक्सपेल करतो. and this will be occur in the 3 stages. The parturition involves the 3 stages. These are the dilation phase, expulsion phase stage, and which is called a third phase is called as the placental stage. Which one? Dilation, expulsion and placental. We will see in the diagrammatic manner. First stage is called as the dilation stage, second is the expulsion stage, and third is the placental stage. What happens in dilation stage? The uterine contraction begin from top, forcing the baby toward the cervix. Oxytocin induced uterine contraction becomes stronger and stronger due to stimulatory reflex. It ends in rupturing at amniotic membrane of the fetus. अशा पद्धतीने amniotic fluid हा rupture होतो, and movement because of the oxytocin they start the dilating. Next stage is called as the expulsion stage. What happened that phase, which is having required 20 to 60 minutes. The uterine abdomen contraction becomes stronger. The umbilical cord is tied and cut off close to the baby's navel. म्हणजे बेसिकली हे बाळाच्या बिंबीपासून हे काय होतं, हे कट होतं, आणि हार्मोन रिलॅक्सिन डायलेट्स सर्व्हिक्स अँड व्हाजिना. Third stage is called as the placental stage. What happened after it is having required 10 to 45 minutes after delivery of the baby. The placenta separates from the uterus and is expelled out as a after birth due to severe contraction of the uterus. Severe contraction मुळे काय होणार आहे तर प्लासेंटा हा कट होणार. दिस फेज इज कॉल्ड ॲज अ placental stage. अशा पद्धतीनं the entire 3 process, after the process of 3 stages the parturition will be the occur. मला इथे आणखीन एक टर्म सांगायचं आहे, सिझरिन डिलिव्हरी. नॉर्मली ह्या 3 स्टेज नंतर होतं त्याला नॉर्मल डिलिव्हरी म्हणतात, पण नेहमी आपण जो ऐकतो तो सिझरिन डिलिव्हरी. म्हणजे काय होतं, समटाइम्स द फिटस फेल्स टू कम आउट and a surgical procedure called as a cesarean section is needed. म्हणजे नॉर्मली जेव्हा होत नाहीये तेव्हा केलेल्या सर्जिकल प्रोसिजरला काय म्हणलेलं आहे, सिझरिन डिलिव्हरी असं म्हणलेलं आहे. द बेबी इज रिमूव्ड थ्रू अ कट गिवन इन द मदर्स प्लासेंटा. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ parturition. Okay, next term we discuss about the last point, that one is the lactation. After the parturition the newborn is given nourishment through milk. म्हणजे न्यूबॉर्नला दिलेल्या नरिशमेंटलाच काय म्हणलेलं आहे तर ह्याला बेसिकली लॅक्टेशन असं म्हणलेलं आहे. द प्रोसेस ऑफ सिक्रेशन ऑफ मिल्क इज कॉल्ड ॲज अ लॅक्टेशन.
First milk is called colostrum, which is rich in proteins, lactose and mother's antibodies IgA. म्हणजे त्या पहिल्या दुधाला कोलेस्ट्रॉल असं म्हणलं तर मग ते खूप महत्त्वाचं असतं बाळाच्या वाढीसाठी. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं तर प्रोटीन असतं, लॅक्टोज असतं आणि त्याचबरोबर कोणतं अँटीबॉडी, कोणती अँटीबॉडी IgA. त्यामुळे बाळाची इम्युनिटी पॉवर ही वाढत जाते किंवा डेव्हलप होते. म्हणून यामध्ये पहिलं दूध हे खूप महत्वाचं. जवळजवळ बाळा 6 महिने हे आईचंच दूध देणं खूप महत्वाचं असतं. It is a neuroendocrine in which almost all endocrine glands of mother are involved. न्यूरोएंडोक्राइन आहे म्हणजे कसं आहे तर आफ्टर डिलिव्हरी स्टॉप द ऍक्शन ऑफ ऑक्सिटोसिन, दे सेंड मेसेज टू द पिट्युटरी ग्लँड, दे रिलीज द prolactin hormone. This prolactin sends message to the mammary gland and they start the formation of milk and ejection of milk. That's why this process is called as a neuroendocrine gland. This is all about the main topic of the human reproduction, means pre-fertilization, fertilization and post fertilization. And this post fertilization include the basically यामध्ये पार्च्युरेशन आहे आणि प्रेग्नन्सी आहे, प्लासेंटा आहे, त्यानंतर पार्च्युरेशन आहे आणि कोणतं आहे लॅक्टेशन आहे. अशा पद्धतीने ह्युमन रिप्रोडक्शन पॉइंट जो आहे तो आता इथेच कव्हर होतो. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघूया. ह्या टॉपिकचा ते पुढचा पार्ट आहे तो म्हणजे कोणता आहे बेसिकली यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. व्हॉट इज द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO च्या थ्रू द डेफिनेशन आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स total well-being in all aspects of reproduction, that is its emotional, behavioral and social aspects along with the physical ones is called as the reproductive health. This goals reproductive health organized one committee. This is called as a reproductive and child health care program. म्हणजेच काय तर बेसिकली काही कन्सेप्ट आहे की पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी जो कोणता प्रोग्राम रनअप करण्यात आला भारतामध्ये तो म्हणजे कोणता आहे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. आणि ह्याच प्रोग्रामने एक गोल ठरवलेला आहे की हाऊ टू रन अप द प्रोग्राम. आणि तो गोल कोणते कोणते आहेत बघा. पहिला गोल आहे to create awareness among people about various aspects related to the reproduction. म्हणजे मला ते सांगायचं आहे की नॉर्मली माणूस हा जो आहे तो प्रत्येक गोष्टीची चर्चा करतो पण रिप्रोडक्शनच्या बाबतीत जे खूप महत्वाचं आहे त्याच्याबद्दल कधी चर्चा करत नाही. अवेअरनेस त्याच्यामध्ये अजिबातच ते आणि तो क्रिएट करण्याचं काम कोण करणार आहे तर हा प्रोग्रामच्या थ्रू करायचा आहे. इव्हन मला एक एक्झाम्पल स्वतःची आईच आपल्या मुलीला अबाउट द रिप्रोडक्टिव्ह लाईफ बद्दल ती काहीच एक्सप्लेन करत नाहीये. हे खूप चुकीचं आहे. ह्यासाठी आपल्याला आपला WHO किंवा हा RCH प्रोग्राम रनअप केला जातो. नेक्स्ट to provide the facilities to develop, to understand and build up reproductive health. म्हणजे इथं फॅसिलिटी प्रोव्हाइड करायचं आणि त्याच्यासाठी त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं हा त्याचा मेन रोल आहे. नेक्स्ट टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. म्हणजे बेसिकली यामध्ये जी फिमेल प्रेग्नंट वुमन आहे तिच्याबद्दल तिला फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं, सोसायटीमध्ये एक रिस्पेक्ट देणं आणि त्याचबरोबर लहान मुलांचं देखील ह्याच्यामध्ये काय होणार आहे त्याचं सपोर्ट न्यूट्रिटिव्ह मटेरियल दिलं जाणार आहे. लास्ट टू ब्रिंग अबाउट अ चेंज मेनली इन 3 critical health indicators like that is the reducing total इनफर्टिलिटी रेट. म्हणजे इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व अशा रेट कमी करणं. इन्फंट मॉर्टिलिटी म्हणजे मुलांचा जो मृत्यू दर आहे बाल मृत्यू आहे त्याचा रेट कमी करणं. आणि मॅटर्नल मॉर्टिलिटी म्हणजे डिलिव्हरी नंतरनं आईची मॅटर्नल मॉर्टिलिटी मृत्यू दर आईचा मृत्यू दर तो रेट कमी करणं. हे चारही गोल्स कोणाचे आहेत RCH प्रोग्रामच्या थ्रू ऑल इंडिया लेवलला यामध्ये काय केलं तर कंडक्ट हे केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणणार आहे मध्ये गोल प्रोग्राम असं त्याला म्हणणार आहे. नेक्स्ट in this topic we discuss about the most event that is the birth control in India. The Indian population today which is having 1.40 billions. म्हणजे भारताची लोकसंख्या एवढी संख्या झाली ती कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी बेसिकली जो फॉलो करण्यात आला आणि तो म्हणजे कोणता आहे बेसिकली मध्ये बर्थ कंट्रोल. आणि तो आपल्याला इथे बघायचा आहे. What is birth control? The contraceptive methods help to prevent unwanted pregnancy is called as a birth control.
तर बेसिकली इंडियन लेवलला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी घेतलेली व प्रिव्हेंट करण्यासाठी जी कोणती मेथड अप्लाय केली जाते त्याला काय म्हणलेलं आहे, बर्थ कंट्रोल असं त्याला म्हणलेलं आहे. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड इज आर ऑफ ए टू टाइप्स विच इज वन इज अ टेम्पररी मेथड, अनदर वन इज अ परमनंट मेथड. आपण त्यातला पहिला बघूयामध्ये टेम्पररी मेथड्स. म्हणजे यामध्ये टेम्पररी मेथडने प्रेग्नन्सी अवॉइड केली जाणार त्यामध्ये कोणतं कोणते आहेत बघा. फर्स्ट वन इज कॉल्ड नॅचरल मेथड और सेट पिरियड. नेक्स्ट वन इज कॉयटस इंटरप्शन आणि थर्ड वन इज लॅक्टेशनल ॲमेनोरिया. हे तिन्ही जे आहे ते नॅचरली आहे. बिफोरच्या काळामध्ये ह्याच मेथडनी म्हणजे खूप पूर्वी मेथड्स येण्याच्या आधी इन्स्ट्रुमेंट येण्याच्या आधी ह्या तीन मेथडनीच काय केलं तर प्रेग्नन्सी अवॉइड केली जात होती. थर्ड लॅक्टेशनल ॲमेनोरिया म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा लॅक्टेशन पिरियड सुरू असतं तेव्हा मेन्स्ट्रुएशन बंद असतं आणि बेसिकली ह्या वेळेला प्रेग्नन्सी मेंटेन होत नाही. डी विच इज हॅव्हिंग केमिकल मीन्स विच इज हॅव्हिंग द स्पर्मिसाइड्स. यामध्ये केमिकलचा वापर केला हा जात असतो. त्यानंतर फोम विच इज हॅव्हिंग फोम, टॅबलेट, जेलीज और क्रीम्स अँड क्रीम्स आर ऑल्सो यूज्ड. नेक्स्ट it's called as a mechanical means or barrier methods. Barrier नावाप्रमाणेच they help to the avoid the contact of ovum sperm by using the first one is the condom, second one is the diaphragm or cervical caps and wards etc. Then third is intrauterine devices, IUDs. IUDs is of a many devices. These are the lips loop copper releasing IUDs, multi and hormone releasing IUDs. ह्या तीन डिव्हाइसेसच्या थ्रू प्रेग्नन्सी आपण इथे प्रिव्हेंट करू शकतो. आणि नेक्स्ट इज कॉल्ड ॲज अ physiological devices or it is called as a basically oral pills. Devices are used in the form of a tablets and hence are popularly called as a pills. म्हणजे आम्हाला next then other contraceptives. Other contraceptives are the birth control implant is a contraceptive used by the female. ह्याच्यामध्ये इम्प्लांटेशन केलं जातं किंवा कॉन्ट्रासेप्टिव्हच्या थ्रू प्रेग्नन्सी अवॉइड केलं जात असतं. दिस इज ऑल अबाउट द टेम्पररी मेथड्स. नॅचरल मेथड natural method, coitus interruption, lactation amenorrhea, chemical means, mechanical means, physical device and other these all are the temporary methods to prevent the pregnancy. Next second type is the permanent method, which are the one is a vasectomy, another one is a tubectomy. व्हॅसेक्टोमी आहे ती मेल मध्ये कंडक्ट होते आणि ट्युबेक्टोमी ती पुन्हा म्हणावे फिमेल मध्ये. काय केलं जातं तर व्हॅसेक्टोमी मध्ये वास डिफरन्शिया हा कट केला जातो आणि त्याला काय केलं टाय केलं जातं. म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये परमनंटली स्पर्म हा कुठे जात नाहीये, पुढे जाते. त्याच मेथडला काय म्हणतात त्याच्यामुळे प्रेग्नन्सी मेंटेन होत नाहीये. दिस मेथड इज कॉल्ड एज व्हॅसेक्टोमी. आणि इन द फिमेल इट इज ट्युबेक्टोमी. जी ओव्हिडक्ट आहे, ओव्हिडक्ट अँप्युलाच्या इथं काय केलं जातं टाय केलं जातं आणि कट केलं जातं. दिस मेथड इज कॉल्ड एज ट्युबेक्टोमी. अशा पद्धतीने परमनंट मेथड मध्ये व्हॅसेक्टोमी आणि दुसऱ्या कोणत्यामध्ये ट्युबेक्टोमी हे दोन टर्म्स याच्यामध्ये येतात. आणि दिस इज ऑल अबाउट द birth control which is having the temporary method and another one is a permanent method. The remaining part we will see in the next lecture.